बातमी आहे यवतमाळमधून। यवतमाळ जिल्ह्यामधील कारेगाव पारधी वस्तीमधील भीषण पाणी टंचाईचं आणि त्याचबरोबर तिथल्या आदिवासी नागरिकांच्या वनहक्क कायद्याअंतर्गत केलेल्या अर्जांना नियमबाह्य पद्धतीने फेटाळल्याचं प्रकरण हे एबीपी माझानं समोर आणलेलं होतं। त्यानंतर प्रशासनानं गावाला भेट देत लवकरच प्रश्न सोडवण्याचं मौखिक आश्वासन दिलेलं होतं। आता या प्रकरणाची दखल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली आहे। या प्रकल्पामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्याचं बावनकुळेंनी सांगितलंय आणि गरज पडली तर आपण स्वतः यवतमाळमध्ये जाऊन या संदर्भामध्ये बैठक घेऊ असं देखील बावनकुळे म्हणाले। मी त्याच्यामध्ये दखल घेतलेली आहे। मी या आठवड्यामध्ये त्या सर्व यवतमाळ मधल्या वन हक्क पट्टे, काही लोकांचे त्या ठिकाणी जागेचा प्रश्न आहे, काही लोकांचा विहिरीचा प्रश्न आहे, त्यामध्ये एबीपी माझाच्या बातमीवर मी दखल घेतलेली आहे। त्या दिवशी दखल घेतली आहे, त्याच दिवशी जिल्हाधिकारी त्या ठिकाणी पाठवलेला आहे आणि गरज पडली तर मी स्वतःची बैठक घेऊन यवतमाळचा प्रश्न मी एबीपी माझाने सांगितलेला सोडवणार आहे।